नमस्कार. सीमा ही माहीला घेऊन मुकादमांच्या घरी आलेली असते. जेव्हा सीमा माहीला घेऊन मुकादमांच्या घरी येते तेव्हा समोर असलेल्या माहीला बघून सर्वांना धक्का बसतो. कारण सीमाने सेम टू सेम रमासारखं तिला नटवून तयार करून आणलेलं असतं. त्याच वेळेला पार्वती आजी रमाजवळ जाते आणि रमाला म्हणते, रमा अगं कुठे होतीस तू? तेव्हा रमा बोलते, हो मी जरा चक्कर येऊन तिकडे पडले होते. तिथे मला आजी आजोबा भेटले आणि त्यांनीच माझा जीव वाचवला. तेव्हा सीमा बोलते, एक मिनिट मला आईशी जरा बोलायचं आहे. तेव्हा ती पार्वती आजीला आणि सगळ्या घरच्यांना एकत्र करते आणि म्हणते, खरं सांगायचं तर ही रमा नाही तर रमासारखी दिसणारी दुसरीच आहे. हिचं नाव माही. मी देवळात गेले होते तेव्हा देवळांच्या इथल्या पायऱ्यांवरती ही बसली होती. तेव्हा माझी नजर तिच्यावरती पडली. तिच्यावरती पडताच मी तिला रमा अशी हाक मारली, पण ती मात्र रमा नाही. कारण हे तिच्या बोलण्यावरून मला समजलं. खरं सांगायचं तर मी इथे आणलंय तिला ते फक्त आणि फक्त अक्षयसाठी. अक्षयने लवकरात लवकर स्वतःला सावरावं, या सर्व परिस्थितीतून बाहेर पडावं. एकदा जर का अक्षय या सर्व परिस्थितीतून बाहेर पडला तर मग मी स्वतः त्याला हे सत्य सांगेन. पण आता माझ्या मुलाची ही अवस्था मला बघवत नाही. मला खरंच खूप त्रास होतोय. खरं सांगायचं तर बस झालं आता. मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे. मला फक्त माझ्या मुलाचा जीव महत्वाचा. त्यावेळेला पार्वती आजी म्हणते, अगं तुला कळतंय का? अशा दुसऱ्या मुलीला तू घरात आणलंयस. अगं तिला नाही तू ओळखत, नाही पाळखत, नाही काही तुला तिच्याबद्दल माहिती. अगं समजा ही मुलगी एखादी चोर असली तर? तेवढ्यात मात्र माही मोठ्याने ओरडते, ओ आजीबाई उगाचच मला चोर वगैरे म्हणू नका. स्वतःच्या कष्टाने आपण आपलं पोट भरतो. कुणाचंही लुबाडत नाही आपण. त्यामुळे असं काहीतरी बोलून आपला जीव उगाचच धोक्यात घालू नका. खरंच हे माझ्या काळजाला लागतंय या. तुम्हाला जर का मी नको असेल तर मी इथनं जायला तयार राहील. त्यावेळेला सीमा माहीजवळ जाते आणि माहीला बोलते, थांब, तुला कोण सांगते इथून जायला? तू इथेच थांबायचं आहेस, कुठेही जायचं नाहीस. माझी पूर्णपणे खात्री आहे तुझी काहीच चुकी नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना तुझ्यासोबत. मी कायम तुझ्या सोबतच राहील. त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही. त्याच वेळेला लगेच पार्वती आजी बोलते, सीमा खरंच तुला पटतंय? त्याच वेळेला सीमा पार्वती आजी समोर हात जोडते आणि म्हणते, आई प्लीज, माझ्यासाठी माझी मुलं महत्वाची आहेत. माझा अक्षय आता या परिस्थितीतून बाहेर पडलेला माझ्यासाठी महत्वाचा आहे. प्लीज आई असं नका करू. शेवटी मग नाईलाज होतो आणि सगळेजण तयार होतात. अक्षयने रमाला बघितल्यानंतर तो रमाला मिठी मारतो, तिच्याशी बोलत असतो. त्याच वेळेला अक्षयला रमा बोलते, तुमच्या गोळ्यांची वेळ झाली ना, तुम्ही जा गोळ्या घ्या, मी आलेच, तुमच्यासाठी दूध गरम करून आणते. तेव्हा लगेच अक्षय जातो. तेवढ्यात मात्र नील माहीच्या पाठीपाठी आलेला असतो. तो माही माही करत हाक मारत येतो. त्याच वेळेला सीमा बोलते, एक मिनिट तुम्ही कोण? त्यावेळेला नील बोलतो, मी माहीचा मित्र. तेव्हा लगेच सीमा बोलते, हो पण तुम्ही प्लीज इथे आता असे येऊ नका. त्यावेळेला माही बोलते, एक मिनिट नील, तू इथे का आलास? तुला मी सांगितलं होतं ना इथे यायची तुला काहीच गरज नाही. तेव्हा लगेच नील बोलतो, अगं तसं नाही ग, मी इथे आलोय ते फक्त आणि फक्त तुला बघायला. तेवढ्यात मात्र अक्षय रमा अशी हाक मारतो. त्याच वेळेला सीमा रमाला बोलते, तू जा ना प्लीज, तुला मी या कामासाठी आणलंय आणि तू याची काळजी करू नकोस, याला मी नीट समजावते. तेव्हा लगेच माही नीलला सॉरी बोलते आणि तिथून निघून गेलेली असते. त्याच वेळेला नील सीमाला बोलतो, काकू तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर एक विचारू का? तुम्ही या मुलीला कसं काय ओळखता? त्याच वेळेला सीमा बोलते, खरं सांगायचं तर माझी सून सेम हिच्यासारखी दिसणारी, पण माझा मुलगा आणि माझी सून फिरायला गेले होते. त्याच वेळेला एका गाडीने माझ्या सुनेला उडवलं आणि ती खोल दरीत पडली.
आणि त्याच्यानंतर माझा मुलगा खूपच वेड्यासारखा वागायला लागला. पण जेव्हा देवळात गेले तेव्हा मला ही दिसली आणि तेव्हाच मी ठरवलं की हिला माझी सून म्हणून, माझी रमा म्हणून घरात आणायचं, जेणेकरून माझा मुलगा या गोष्टींमधून सावरेल. तेव्हा नील बोलतो, तुमची सून दरीत कोसळली होती, खरंच सांगताय तुम्ही? त्यावेळेला सीमा बोलते, हो. त्याच वेळेला नील बोलतो, काकू मला माफ करा, पण तुमची सून दुसरी तिसरी कोणी नसून रमाच आहे. कारण रमा सुद्धा मला एका अशा ठिकाणी दरीत भेटली जिथे तिच्या डोक्याला खूप मार लागला होता. तिला काहीच आठवत नाही, तिला मागचा भूतकाळच आठवत नाहीये. तेव्हा मात्र सीमा बोलते, म्हणजे ही माही नाही, ही आमची रमा आहे. तेव्हा नील बोलतो, हो, ही तुमची रमाच आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच सीमा बोलते, असा कसा विश्वास ठेवणार? ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला तो दिवस तरी सांग. तेव्हा मात्र लगेच नील तो दिवस सांगतो आणि तो दिवस सांगितल्यानंतर मात्र सीमाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सीमा म्हणते, तू खरंच सांगतोयस, ही ही आमची सून आहे? तेव्हा नील बोलतो, हो. तिच्या डोक्याला मार लागला. ती नंतर तिला कितीही विचारलं तरी सुद्धा तिला तिचा भूतकाळ आठवत नव्हता. शेवटी मग मीच तिला स्वतः सांगितलं की तू माही आहेस. तिला माही हे नाव दिलं. आता बस झालं, आता खूप झालं, पण आता मला मात्र काहीच ऐकायचं नाही. आता जे झालं ते झालं. म्हणजे रमाच आमची सून आहे. तिची स्मरणशक्ती कशी परत आणायची ते मी बघेनच, पण तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र नील बोलतो, काकू, म्हणजे माझी जबाबदारी संपली. आज माहीला तिचं कुटुंब भेटलं आणि मला माहीच्या सगळ्या गोष्टींमधून मी मुक्त झालो, कारण माझ्यासाठी ती जबाबदारी होती आणि ती जबाबदारी मी आता पूर्णपणे तुमच्यावरती टाकतो. त्यावेळेला लगेच सीमा बोलते, नील, तुझे आभार कसे मानू ते मला कळतच नाही. कारण तू आमच्या घरच्या सुनेला आमच्या ताब्यात दिलंस, तिला सांभाळलंस, तिला बरं केलंस. मान्य आहे तिची स्मरणशक्ती गेली, पण तिला मात्र मी नक्कीच बरं करेन. इकडे अक्षय जवळ माही बसलेली असते. त्याच वेळेला अक्षय तिचा हात हातात घेतो. त्यावेळेला मात्र तिला ऑकवर्ड फील होत असतं. त्याच वेळेला ती लगेच बोलते, प्लीज, तुम्ही काय बोलताय? अहो, तुम्हाला आराम करायला सांगितलंय डॉक्टरांनी, तर आराम करा ना. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, नाही रमा, मला तुझ्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. मला तुझ्यासोबत गप्पा मारल्याशिवाय बरं नाही वाटणार. रमा, जोपर्यंत मी तुझ्यासोबत गप्पा मारत नाही, तुझ्यासोबत वेळ घालवत नाही, तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही. रमा, मी कसं सांगू तुला? त्या दिवशी तुला त्या गाडीने उडवलं, तू दरीत पडलीस. अगं, तिथपासून मी वेड्यासारखा करायला लागलोय. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही रमा. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रमा. तेव्हा लगेच रमा बोलते, हो अक्षय, हो, मला कळतंय, तुम्ही नका एवढी काळजी करू. आणि तुम्ही कशाला काळजी करताय? तुमची रमा आली ना परत, परत ती कुठेच जाणार नाही, ती तुमच्या सोबतच राहणार. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. पण तुम्ही आता बरे व्हायला पाहिजेत ना, झोपा आता शांतपणे. तेव्हा अक्षय रमाच्या मांडीवरती झोपतो. तेव्हा माही स्वतःशीच म्हणत असते, काय हे नसत्या गोष्टींमध्ये अडकले मी. पण खरं सांगायचं तर इथलं कुटुंब खूपच छान आहे. मला आवडलं हे कुटुंब. या कुटुंबासोबत जेव्हा मी आले इथे तेव्हा मात्र असं वाटत होतं की खूपच वेगळं आहे. पण आता असं का वाटतंय की या कुटुंबाचा सहवास मला हवावासा वाटतोय. या कुटुंबासोबत मला राहावंसं वाटतंय. या कुटुंबाला मला सोडावंसं वाटतच नाही. असं वाटतं कायमचं इथे राहावं. तेवढ्यात तिथे सीमा येते आणि माहीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती स्वतःशीच म्हणत असते, रमा, तू माझ्या समोर आहेस, पण तरी सुद्धा मी तुला रमा नाही हाक मारू शकत, कारण मला तुला कसलंही टेन्शन झालेलं बघायचं नाही. रमा, लवकरात लवकर मला तू बरी झालेली पाहिजेस आणि त्यासाठी मी काही करेन. रमा, लवकरात लवकर तू बरी हो. लवकरात लवकर तू बरी झालीस की प्रश्नच मिटले, म्हणजे या घरची आम्हाला सून मिळाली. इकडे मधुमती मात्र पार्वती आजीला बोलत असते, बघितलंस,
अगं त्या खोट्या रमाला आणावं लागलंय का तर तुझ्यामुळे ही परिस्थिती आली. अगं जरा विचार कर तू काय करून ठेवलंयस. तेव्हा मात्र सीमा मोठ्याने ओरडते, मधुमती काकू प्लीज, घरात काय प्रसंग आहे आणि तुम्ही काय बोलताय. तुम्हाला मात्र त्याची जाणीव सुद्धा नाही का. असं वागताय तुम्ही काकू. असं नका ना करू. तुमच्या अशा वागण्याचा खरंच त्रास होतोय. काकू तुम्ही प्लीज समजून घ्या. मला तर तुमचं हे वागणंच पटत नाही. असं का वागताय तुम्ही. तेव्हा लगेच मधुमती बोलते, हे बघ सीमा, तुला जरी पटत असेल ना तरी सुद्धा मला ती मुलगी या घरात आलेली पटलेली नाही. त्याच वेळेला सीमा बोलते, तुमचा प्रश्नच काय इथे. मुळात मी माझ्या मुलाला बरं वाटावं म्हणून त्या मुलीला इथे आणलंय. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये नाही पडलात तर बरं होईल. आणि काकू एक शेवटचं सांगते, माझ्या मुलाच्या आनंदापुढे मी कोणाच्याही आनंदाचा विचार करणार नाही. मग मला या घरात कोणालाही आणावं लागलं तरी सुद्धा आणेन. कारण माझ्या मनासाठी माझा मुलगा खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही प्लीज या गोष्टींमध्ये पडूच नका ना. मला तुमच्या या गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचंच नाही. आणि सारखं सारखं येऊन आईंना टोमणं मारणं सोडून द्या. कारण आईचा याच्यामध्ये दोषच नाही आहे. आणि तुम्हाला जर काही गोष्ट पटत नसेल ना तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, काही झालं तरी माझ्या वाटेला जायचं नाही. तेव्हा मात्र चांगलीच बोलती मधुमतीची बंद झालेली असते. इकडे रमा सगळ्या घरभर फिरत असते. त्याच वेळेला सीमा रमाला म्हणते, माही तुला काही पाहिजे का. त्यावेळेला माही बोलते, काही नको. खरं सांगायचं तर या घरात राहावंसं वाटतंय. तेव्हा मात्र सीमा बोलते, वाटणारच, हे घर तुझंच आहे. पण मी तुला सांगू तरी कसं. मलाच कळत नाही तुला सांगू तरी कसं. पण लवकरात लवकर मी तुला सर्व काही सांगेन आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रमाला तिचा भूतकाळ आठवेल का किंवा सीमा तिला आठवण्यास मदत करेल का. कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.